नमस्कार. आज आपण नवरात्र स्पेशल आई माऊलीच्या नैवेद्यासाठी तयार केली जाणारी तोंडात टाकताच विरघळणारी कडकणी बघणार आहोत. सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीच्या सप्तमी, अष्टमी किंवा दशमीला बऱ्याच घरांमध्ये घटाला किंवा मग देवीला कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर मग वेळ न वाया घालवता आई माऊलीच्या नैवेद्यासाठी म्हणजेच आपल्या कडकणीच्या रेसिपीसाठी लगेच करूया पटकन सुरुवात. सगळ्यात अगोदर अर्धा कप भरून मी दूध घेतलेलं आहे. दुधाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकतात. आता ज्या कपाने आपण दूध टाकून घेतलं त्याच कपाने पाव कप इतकी पिठी साखर घेतलेली आहे. शक्यतो पिठी साखरेचं जे परफेक्ट हे प्रमाण आहे ते पाऊण कप आहे, पण तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे वरती टाकली तरी चालेल. अगदी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. कडकणीमध्ये खायला अप्रतिम लागते. चवीपुरतं मीठ नक्की टाकायचं आहे आपल्याला. आता इथे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आणि जी साखर आपण टाकून घेतलेली आहे ती पूर्णपणे इथे मेल्ट करून घ्यायची आहे, विरघळून घ्यायची आहे. ज्या कपाने दूध घेतलं, ज्या कपाने साखर घेतली त्याच कपाने इथे अर्धी वाटी आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून देखील घेऊ शकतात. आता 2 कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अगदी कडकडीचं असं मोहन टाकून घ्यायचं आहे. आता ह्या चमच्याच्या मापाने मी 4 चमचे भरून इतकं कडकडीचं तेल गरम करून घेतलेलं आहे. आता ह्या पिठावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला व संपूर्ण पिठाला चांगल्यापैकी चोळून घ्यायचं आहे. आता तेलाचं मोहन टाकल्यामुळं कुठल्याही पद्धतीची तुमची कडकणी तेलगट होत नाही. परफेक्ट अशी 4 ते 5 दिवस टिकते. कुठल्याही पद्धतीची नरम देखील पडत नाही किंवा मग लूज देखील पडत नाही. आता कोमट झालेलं आहे पूर्णपणे मिश्रण. कोमट झाल्यानंतर हाताच्या साह्याने आपल्याला चांगल्यापैकी इथे मळून घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला मोहन जे आहे ते चोळून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. कुठल्याही पद्धतीचं पीठ आपल्याला लूज मळून घ्यायचं नाही. तुम्ही लूज पीठ मळून घेतलं की मग जी कडकणी आहे ते खूप सारी तेल पिते. त्यामुळं आपल्याला थोडंसं घट्टच इथे पीठ पूर्णपणे भिजवून घ्यायचं आहे. लाटताना देखील अतिशय चांगल्यापैकी लाटता येते. कुठल्याही पद्धतीचं तेल पित नाही व खायला देखील अप्रतिम लागते. आता खूप जास्त घट्ट देखील मळायचं नाही, कारण आपण आता यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे. त्यामुळं लाटताना तुम्हाला त्रास देखील होऊ शकतो. आता पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती इथे तुम्ही पाहू शकतात. यावर आपण आता 10 ते 15 मिनटं झाकण ठेवणार आहोत, म्हणजे यामधला जो रवा आहे तो चांगल्यापैकी भिजल्या जाईल. आता 10-15 मिनटानंतर अजून मऊसूत असं हे पीठ तयार होतं. यामधला जो रवा आहे तो चांगल्यापैकी फुलल्याही जातो. तुम्ही पाहू शकतात अगदी मऊसूत झालेला आहे. आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. 2 ठिकाणी मी असे गोळे करून घेणार आहे. आता तुमच्या आकाराने छोटी किंवा मोठी तुम्हाला कडकणी बनवायची आहे त्यानुसार असा छोटा हातावर एक गोळा घ्यायचा. चांगल्यापैकी आपल्याला दोन्ही हातावर लाटीप्रमाणे करून घ्यायचा आहे आणि उरलेले जे पीठ आहे त्या पूर्ण पिठाच्या ह्या पद्धतीच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहे. आता मऊसूत तर झालेला आहेच, त्यामुळं अतिशय कडकणी मस्त अशी तयार देखील होते. इथे आता लाट्या केल्यानंतर शक्यतो मैद्याचा तर वापर केला नाही तरी चालेल, कारण मी इथे बऱ्याचशा प्रमाणात घट्ट असं पीठ मळून घेतलेलं होतं. पण त्यानंतर भिजल्यानंतर थोडंसं मऊसूत झालेलं आहे, खाली चिकटल्या जातं, त्यामुळं मी थोडासा मैदा देखील इथे घेतलेला आहे. आता आपल्याला एकसारख्या प्रमाणात पूर्णपणे चांगल्यापैकी पुरी आहे ती लाटून घ्यायची आहे. अगदी ट्रान्सफर होईपर्यंत लाटून घ्यायची आहे. जितकी तुम्ही पातळ लाटशाल तितकी तुमची कडकणी अतिशय कुरकुरीत होते, खायला अप्रतिम लागते व कुठल्याही पद्धतीची लूज किंवा वातड देखील होत नाही. अगदी ह्या महत्त्वाच्या टिप्स आहे. इथे आता पूर्णपणे मी पातळ असं लाटून घेतलेलं आहे. अगदी माझे हातसुद्धा दिसत आहे आतमधून, तुम्ही पाहू शकतात. आता तुम्हाला अशी ठेवायची असेल तर तुम्ही अशी देखील ठेवू शकतात, किंवा तुमचे काठ जात असेल तर तुम्ही घरामध्ये एखादं डब्याचं जे झाकण असतं ते घेऊनसुद्धा तुम्ही यावर आपल्याला मॅश करून घ्यायचं पुरीप्रमाणे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कणिक आहे ते काढून घ्यायचं आहे. किती परफेक्ट अशी ही ट्रिक आहे. दिसायलाही अगदी छान दिसतात, तुम्ही पाहू शकतात.
आता ह्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक पुरी मी लाटून दाखवणार आहे। आता बऱ्याच ठिकाणी डिझाईन करून कडकणी केली जाते। या पद्धतीची एक पुरी लाटून घ्यायची, त्यानंतर फिरकीचा जो चमचा असतो त्याने आपल्याला पुरी छानपैकी कट करून घ्यायची आहे। दिसायलाही छान दिसते तुमच्या आवडीप्रमाणे व अगदी सुंदर दिसते। तुम्ही पाहू शकतात एक्स्ट्राचं जे कणिक आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। तर अगदी डिझाईन मस्त झालेली आहे। हे बघा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साध्या किंवा अशा फिरकीच्या चमच्याच्या देखील कडकण्या करून घेऊ शकतात। आता ह्याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या देखील करून घ्यायच्या आहे। आता पूर्णपणे ह्या पिठाच्या मी 20 ते 22 इतक्या कडकण्या तयार करून घेतलेल्या आहे। आपण आता यांना तळणार आहोत। हलकसं तेल गरम करून घेतलेलं आहे। खूप जास्त कडकडीचं देखील गरम करून घ्यायचं नाही, कारण आपण ही जी कडकणी आहे ती लाटताना अगदी ट्रान्सफर होईपर्यंत लाटून घेतलेली आहे, अगदी पातळ अशी। हलकीशी लगेच आपण साईड चेंज करून घेणार आहोत। आता तुम्हाला अशी थोडीशी पांढऱ्या कलरची लागत असेल तर तुम्ही तळून घेऊ शकतात। मला थोड्याशा खरपूस रंग येईपर्यंतच कडकण्या आवडतात, खायला अतिशय खमंग लागतात, तोंडात टाकताच विरघळतात। त्यामुळे मी थोड्याशा लालसर रंग होईपर्यंत तळून देणार आहे। आणि आता ह्याच पद्धतीने अजून एक कडकणी तुम्हाला मी तळून दाखवणार आहे। कुठल्याही पद्धतीचा फुल गॅस करायचा नाही। फुल गॅस केला की मी तुमची जी कडकणी आहे ती पूर्णपणे करपल्या देखील जाते, अगदी मस्तच। आणि आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे कडकण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। बघता बघता पूर्णपणे कडकणी मी इथे तळून घेतलेली आहे। महत्त्वाची टीप अशी की घेताना कुठलंही माप एका वाटीने किंवा कपाने घ्यायचं आहे, जेणेकरून परफेक्ट अशी कडकणी तयार होते। तुम्हाला आता हा आवाज ऐकून कळालेलंच असेल की किती खुसखुशीत व कुरकुरीत अशी तोंडात टाकताच विरघळणारी कडकणी तयार झालेली आहे। ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही वापरल्या तर ह्याच पद्धतीने आई माऊलीच्या नैवेद्यासाठी अगदी खुसखुशीत कडकणी तयार होईल। आता तुम्ही देवीसाठी किंवा घटासाठी बनवणार असाल तर ह्या पद्धतीची माळ बनवून तयार केली जाते व त्यानंतर देवीला किंवा घटाला अर्पण केली जाते। मी आता ही पूर्णपणे कडकणीची जी माळ आहे माझ्या घटाला अर्पण केलेली आहे। कशी वाटली रेसिपी आजची? आवडली तर लाईक, शेअर व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे।